गेल्या अनेक दिवसापासून साऱ्या देशालाच दहशतीखाली ठेवलेलं होतं। सर्वसामान्य लोक दहशतीच्या सावटाखाली होते। एखाद्याला आपलं काही मत मांडायचं, व्यक्त करायचं म्हटल्यानंतर अगदी सोशल मीडियातनं व्यक्त केलं तरी सुद्धा त्याच्यावर हजारो ट्रोल आर्मी फुटून पडायचे, त्याला पाकिस्तानचा हस्तक ठरवायचे, अमेरिकेचा हस्तक ठरवायचे आणि तो बिचारा नारा घेऊन घरात बसायचा। जर एखादा तरी बोलला तर त्याच्या पाठीमागे चौकशा लावायच्या, गुन्हे दाखल करायचे आणि हम करे तो कायदा, अशा प्रकारची परिस्थिती या देशामध्ये तयार झाली होती। मी या देशातल्या नुकत्याच तारुण्यामध्ये प्रवेश केलेल्या सगळ्या तरुणींचं मनापासून अभिनंदन करतो, कारण तुम्ही या देशाला दहशतीच्या सावटाखालून बाहेर काढलेला आहे। सारा देश दहशतीच्या खाली होता, पण या लोकांचं तुमच्या पुढे काही चाललं नाही। तुम्ही त्यांना गुडघे टेकायला लावलं, त्याबद्दल तुमचं मी खास करून अभिनंदन करतो। कारण अगदी सुप्रीम कोर्टापासून सगळेच आम्हाला गृहीत धरत होते। सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशाने या अशा प्रकारचे चळवळी करणारे, आंदोलन करणारे, कोर्टात येणारे हे दुर्मिळ आहेत, कॉक्रोच आहेत, अशा प्रकारची आमची संभावना केली आणि त्याचा आम्ही कॉक्रोच आहोत काय आहोत हे दाखवण्यासाठी अभिजित सारख्या तरुणांनी कॉक्रोच जनता पार्टी केली आणि बघता बघता ज्या भारतीय जनता पक्षाला गेल्या 12 वर्षामध्ये प्रयत्न करून सुद्धा 80 लाखाच्या वर सभासद मिळाले नाहीत, त्या कॉंग्रेस जनता पार्टीला अवघ्या 2 आठवड्यामध्ये 2 कोटीच्या वर सभासद झाले। हा या तरुणांचा मोठा विजय आहे। आणि हे जुरळ कसं आहे हे त्यांना कधी कळालं, या झुरळाच्या मिशा नाकात गेल्यानंतर मग त्यांना कळालं हे झुरळ काय आहे ते। आणि म्हणून आज ते घाबरलेले आहेत। रात्री 12 वाजता या देशाच्या पंतप्रधानाला लोकांना बोलावं लागतं, हा व्हिडिओ करावा लागतो। हे सगळ्यात मोठं तुमचं यश आहे, लक्षात ठेवा आणि ते जपून ठेवा। या देशातला युवक काय करू शकतो, या देशातला विद्यार्थी काय करू शकतो, हे पुन्हा एकदा आपण दाखवून दिलेलं आहे। कधी काळी भगतसिंगांच्या नेतृत्वाखाली या देशात